आमचे आजोबा नांगर चालवत कारभार पाहत होते। आबासाहेबांनी समशेर हाती घेतली। त्यांच्या पराक्रमाने त्यांनी आपलं नाव आणि ओळख मिळवली। कुठलं तरी जुनं पुराण उगाळून इथं लावण्याची काहीच आवश्यकता नाही। आम्ही त्या गोष्टींचा मेळ घालत नाही आणि घालणारही नाही। मेळ नाही कसं? तुम्हाला जे जन्मजात मिळालं ते आम्हाला कष्ट करून मिळवावं लागलं। तुमच्यासाठी नसेल, पण आम्हाला आमची चाकरी मोलाची आहे। दिवसभरात एक शब्दही बोलायला आम्ही महाग झालो। इतका काय मोठा गुन्हा घडला? शिक्के कट्यारी बाबत वाड्यात कुजबूज आहे, पण तो वजीर आजमचा फैसलाच गलत आहे आणि हे आम्ही स्वारींना पटवून देऊ शकतो। पण कुणाला काही ऐकूनच घ्यायचं नसेल तर आम्ही तरी काय करणार? आम्हीही नाही बोलणार, आम्हालाही नाही बोलायचं। वर काकी साहेब आम्हाला माहेरावरून बोलल्या, यात सिंदखेडची काय गलती? आम्ही तिथं जितके राहिलो इथंही तितक्याच राहिलो ना। सगळ्यांची मुळं तिथंच आहेत ना। परवरिश जशी होणार वाढ तशीच होणार। तुम्ही नको जाऊ दे, आम्हाला काही बोलायचंच नाही। काकी साहेब काय चुकीचं बोलल्या? त्या काय आणि आऊ साहेब काय? त्यांनी कधी आपली हुशारी वजीर आजमकडे जाऊन मांडली आहे का? नाही ना। ती तुम्ही मांडली, कारण तुमचे आबासाहेब 27 महालांचे 12,000 मनसबदार होते। आमच्या आबासाहेबांचा असा उल्लेख आम्हाला पसंत नाही। पूर्ण बोलणं ऐकून घ्या। आम्ही त्यांचा अवमान केला नाही आणि करणारही नाही, पण फरक समजून घ्या। त्यांचं वैभव, त्यांचा कारभार तुम्ही लहानपणापासून बघत आलात। वजीर आजमशी बोलणं यात तुम्हाला काही गैर वाटलं नसेल, कारण दिवसातून 10 वेळा तरी तो शब्द तुमच्या कानी पडला असेल। पण आमचं तसं नाही। अगदी वजीर आजम या नावाने सामान्य माणसाला जितकी भीती वाटते तितकी आम्हाला वाटत नसली तरी त्यांचं मोठेपण आम्हाला मान्यच होतं। आमचे आजोबा नांगर चालवत कारभार पाहत होते। आबासाहेबांनी समशेर हाती घेतली। त्यांच्या पराक्रमाने त्यांनी आपलं नाव आणि ओळख मिळवली। आम्ही सुद्धा त्याच मुशीत घडलो आहोत। आम्हाला काहीच बोलायचं नाही। कुठलं तरी जुनं पुराण उगाळून इथं लावण्याची काहीच आवश्यकता नाही। आम्ही त्या गोष्टींचा मेळ घालत नाही आणि घालणारही नाही। मेळ नाही कसं? तुम्हाला जे जन्मजात मिळालं ते आम्हाला कष्ट करून मिळवावं लागलं। हे तरी समजून घ्या। तुमच्यासाठी नसेल, पण आम्हाला आमची चाकरी मोलाची आहे। आता आम्हाला कोणाशीच काहीच बोलायचं नाही। जबाब नाही म्हणून बोलायचं नाही असं म्हणा। जबाब आहे, पण वरमाला घालताना दिलेला शब्दच आता स्वप्न वाटत असेल तर बोलण्यात काही अर्थच नाहीये ना। मागचं काढू नका। आता चाकरीचं बोललो, त्याचं मोल आहे की नाही तेवढं कळू देत। तुम्ही चाकरी करताय ही आमच्यासाठी मोलाची गोष्ट नाही तर दुःखाचं कारण आहे। पण ते सांगायचं कोणाला? तुम्ही सगळं एकत्र का करताय? आम्ही करतोय ती चाकरी पुढेही अशीच कायम करत राहू असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला? आमचीही काही स्वप्न आहेत, पण ती तुम्हाला का सांगावी?
तुम्हाला तर आमच्याशी बोलायचंच नाहीये ना? अब इतने हैरान क्यों लग रहे हैं? सच बताएं, हमें राजनीति का ज्ञान ही नहीं है। कौन सह दे रहा है, कौन काट सह दे रहा है, ये पता ही नहीं चलता। श काट श की बात कहां से आई? हमारी काकी साहब है ना, शहाजी राजे की माँ साहब, उन्होंने तजुर्बे के साथ दावा किया है आपके नाम पर सिक्के कटर आना यह सिर्फ धमकाने के लिए चाल है। असल में वजीर आजम खफा नहीं, बस थोड़ी सी नाराजगी उन्होंने जताई। अच्छा, हम देखते हैं खफा होना, नाराज होना क्या होता है, किसका तजुर्बा सही है। आप भी देखेंगे मंबाजी राजे। देखिए, हमने आपसे पहले ही कहा था, हमें कुछ भी ज्ञान नहीं, जो हुकुम, हमें बस यही बोलने की आदत है। अब सिक्के कटर आपके पास होगी तो हम आपको कहेंगे, सिक्के कटर दादा साहब और शहाजी राजे के पास होंगी तो हम उन्हें कहेंगे। कुछ गलत कहा हमने? ये बात कोई और कहता तो हम जरूर गुस्सा होते, लेकिन आपने जिस तरह से बात कही है, हमें सच में लग रहा है कि आप सबसे अलग हैं। राजनीति ने आपको छुआ तक नहीं है। एक बच्चे जैसा भोलापन दिखाई दिया, वरना ये बात हमारे सामने कोई नहीं करता। बस संभाल के लीजिए। एक पते की बात बताते हैं आपको, आप जिसे खुश रखो वो भी आपको खुश रखेगा, आपका ख्याल रखेगा। समझ गए? बिल्कुल बिल्कुल, हम आपको खुश रखेंगे तो आप हमारा ख्याल रखेंगे, मतलब हमें खुश रखेंगे, बराबर ना? आखिर ये सब खुशी का तो मामला है। कैलास राणा, उदंड यश दे, संसार सौख्य दे, यश दे, कीर्ती दे, पराक्रम दे। हे काय, तुमचे डोळे सुजलेले दिसतायत। जागरणामुळे की रडून, की दोन्हीही? नाही, सुजलेले कुठे? तुम्हाला उगीच तसं वाटतंय. आम्ही नेहमी सारख्याच आहोत. आम्ही तुम्हाला चांगलं ओळखतो जिजाबाई. इतक्या वर्षात काय वेगळं, काय नेहमी सारखं हे आम्ही चांगलं जाणतो. नाकाचा शेंडा किती लाल झालाय ते बघा. तुमची स्वारी तुमच्याशी काही बोलली की नाही? काल आम्ही त्यांना बजावलं होतं. हो, आम्ही येतो. न्याहारीचं पण बघायचं आहे ना. तुमची स्वारी तुमच्याशी काही बोलली की नाही? काल आम्ही त्यांना बजावलं होतं. हो, आम्ही येतो. न्याहारीचं पण बघायचं आहे ना. गोदा, तुझ्या जिजाक्कांबरोबर राहा. आज त्यांचं काहीतरी बिनसलं आहे. हे कैलास राणा, दोघेही एवढे गुणी तरी हा विसंवाद का? अहो साहेब, काय मागणं मागताय? यशवंत व्हा.
आमच्यासाठी काही मागा. श्वासाश्वासागणी आम्ही तुमच्यासाठीच प्रार्थना करत असतो. हे काय, तुम्ही कुठून आलात? कुठून म्हणजे? दालनातून. का? रीतीप्रमाणे दोघेही पाया पडायला आलात, पण जोडीने आला नाहीत. हे सहज समजायचं की हाऊ साहेब, तुम्हाला जे समजायचं ते समजा. आजकाल आमचं सगळंच चुकतं. दादासाहेब, आता सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे अगदी तुम्ही समजावलंय तसंच होईल. आपला कारभार देखील पारदर्शी होईल. व्हायलाच हवा. हीच काळाची गरज आहे. चला उठूया मग आता. अहो, थाळ्याची वेळ होतीये. दादासाहेब, तुम्ही कामात असलात की वेळेचं आणि भुकेचं भानच राहत नाही तुम्हाला. बरं, तुम्हाला एक गोष्ट सांगू. अहो, पंत आणि कारभाऱ्यांना समजावायला इतकी डोकेफोड का करावी लागली माहितीये का? का? अहो, त्यांची थाळ्याची वेळ झाली होती ना. अहो, म्हणूनच तर त्यांच्या डोक्यात काही शिरत नव्हतं. जी थाळ्याला बोलवलायची. बघितलं? चला. तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतो. पंत कारभाऱ्यांना येऊ दे. आज एकदाच आखून देतो. ठीक आहे, मग आम्हीही नंतरच जाऊ. आठवतंय दादासाहेब, आम्ही तुम्हाला सोडून आजपर्यंत एकही घास खाल्ला नाही. शरीफजी राजे, तुम्हाला भूक आवरत नाही ठाऊक आहे आम्हाला. पण या तुम्ही जेवला नाही तर आमच्या कारभारात लक्ष लागणार आहे का? पण दादासाहेब, या. ठीक आहे. पंत, कारभारी, तुम्ही पण थाळ्याला जाऊन या. हो, पण आम्ही इथे वाट बघतोय हे लक्षात ठेवा. गोदा, तू इथे येऊन थाळ्याला बोलावलं नाहीस का? मी बोलावलं होतं जी. मग आज काय भूक नाहीये का? गोदा, आम्ही कामात आहोत. काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काहीही घेणार नाही. गोदा, चल. आता आम्ही आम्हाला हवं तेच करू. चल. काय झालं? आम्ही इतकी वर्ष ओळखतोय, पण एवढे हे असाल असं वाटलं नव्हतं. हे असाल म्हणजे? म्हणजे एवढे रसिक असाल. आता आम्हा सगळ्यांचं झाल्यावर आलात ना. नाही, आम्ही समजलो नाही. पण आम्हाला समजतंय ना. आता आम्हा सगळ्यांचं झाल्यावर आमचे राजे आणि त्यांच्या लाडक्या राणीसाहेब एकत्र एका थाळ्यात जेवणार, हो ना?
नाही, असं काहीच नाही. मग त्या आमच्या बरोबरीने का नाही बसल्या? सांगाल? सांगा सांगा. त्या जेवल्या नाहीत का? अगं बाई, म्हणजे काहीच माहित नाही. अहो किती भोळेपणाचा आव आणताय. आम्हालाही तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. हे काय? आम्हाला हवंय ते करू ह्याचा हा अर्थ असतो का? ही कसली बरोबरी? बोला बोला ना. जे हवं नको ते बोलून झालंय, मग यात कशाला आवंडी गिळता? बोलून टाका. तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये का? की आम्ही भिंतीशी बोलतोय? मग हवं तर करा. कुठं? कुठं कोण जाणं, बरं जाऊन येतो म्हणले. जिजाबाई, आम्ही कुठं बरोबरी करतो? कधीतरी केली आहे का सांगा? आमच्या मनात तरी कधी असा विचार आलाय का? आम्हालाच ओरडून निघून गेले म्हणे आम्ही भिंतींशी बोलतोय का? आम्ही माग माग करतो, सारखं सारखं विचारतो, तेव्हा एकही शब्द नाही. सकाळी बैठकीनंतर विचारलं तेव्हाही एकही शब्द नाही. आम्ही दाताच्या कण्या करायच्या तेव्हा हे बोलणार नाही. आणि आम्ही यांच्या 2 सवालांचा जवाब काय दिला नाही तर आम्हाला म्हणतात आम्ही भिंतींशी बोलतोय का? बैठकीत आला नाहीत याचं वाईट वाटतंय का? नाही, आम्हाला ठाऊक आहे आम्ही थोरांच्यात बसणं रीतीला धरून नाही. पण एवढा काय राग धरून ठेवायचा? तुम्हाला ठाऊक आहे बैठकीत तुमच्या दिरांनी आणि तुमच्या स्वारींनी तुमची बाजू घेतली. खरं काय आहे ते सांगितलं. हे सगळं तुमच्या बाजूने घडलं ना, मग स्वतःला एकटं का बरं मानता? आम्ही नाही मानत एकटं. लहान होतात ना तेव्हा यापेक्षाही शूर होतात. आम्ही नाही मानत एकटं म्हणे. असं रडत रडत काय बोलताय? काय म्हणायचं काय हो तुम्हाला? त्या खानाच्या मुळं आमच्याशी का बोला धरायचा? बैठकीत बाजू घेतात, मग आमच्याशी 2 शब्द प्रेमाने का नाही बोलता येत? तुम्हाला त्यांचं वागणं ठाऊक आहे ना. ते डोळ्यांनी आणि कृतींनी जास्त बोलतात. ठाऊक आहे आम्हाला. आम्हीही जेवलो नाही म्हणून आम्हाला बोलवायलाच आले होते.
पण बोलवायला आलायत ना, मग बोला की उठा, चला थाळ्याला जाऊया. पण नाही, आमच्यावरच रागवून निघून गेले. कुठे गेले काहीच सांगून गेले नाही. हिराजीलाही बरोबर घेऊन गेले नाही. बरं, आता आमचं ऐकाल का? अन्नावर असा राग काढू नये. 2 घास खाऊन घ्या बरं. सासूबाई साहेब, तुम्हीच सांगा. स्वारींनी 1 घासही खाल्ला नाहीये, मग आमच्या घशाखाली अन्न उतरेल? तेही बरोबरच आहे म्हणा. कुठे गेले असते? खानाच्या नागदुऱ्या काढायला? कोण जाणे. शंभू महादेव अरिष्ठापासून वाचवे. तुम्हाला आहे ना विश्वास?